नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रिडिंग घेऊन आलोय, जी रिडिंग आहे देवी रेणुकांची. म्हणजे तुम्ही त्या रिडिंगच्या अगदी आतुरतेनं वाट बघत असता. आणि जे काही टॅरोजमधून मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतात किंवा देवींचे काही मेसेजेस असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात, त्याची तुम्ही आतुरतेनं वाट बघत असता. ते मेसेज पोहोचवण्यासाठी मलाही तितकंच तुमच्या एनर्जीमुळे ते तयार व्हायला लागतं खरं तर. आणि थँक्यू त्यासाठी. तुम्हाला खूप खूप ग्रॅटिट्यूड मी देते की तुमची एनर्जी अशी इतकी छान पॉझिटिव्ह सोल्स तुम्ही आहात, त्यामुळंच एवढे छान अशा रिडिंग आणि एवढे छान मेसेज कनेक्ट केले जातात. तर देवी रेणुका तुमच्यापर्यंत तुम्हाला अगदी आशीर्वाद देतात आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतात. म्हणजे अशी कोणती इच्छा आहे तुमची जी देवी रेणुकांकडे तुम्ही मागणं घातलेलं आहे, साकडं घातलेलं आहे, आणि ती इच्छा तुमची लवकरच देवी रेणुका पूर्ण करतायत. जर तुमच्या कुळाचा काहीतरी हे असेल किंवा तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल असेल, तुमच्या स्वतःच्या करिअरबद्दल असेल, आयुष्याचा असा कोणता तरी निर्णय आहे जो तुम्ही घेतलेला आहे, त्यामध्ये पुढे जाण्यासाठी दाखवली गेलेली वाट असेल, त्यासाठी असेल, असं कोणताही मेसेज आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितला जातोय, तो तुमच्यापर्यंत पोहोचवले. तर बघूया आपण काय मेसेज आहे जो देवी रेणुका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत ह्या टॅरो रिडिंगमधून. आणि देवी रेणुका खूप मोठा असा मेसेज तुम्हाला देत आहेत, कारण त्यांची म्हणजे जी काही मला इथं खूप असा मेसेज येतोय, जे तुम्ही घरी जे काही हे करता, म्हणजे नैवेद्य जे काही करता, तो मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमच्या घरातील जी देवी आहे, म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे किंवा देवी रेणुका असतील किंवा तुमच्या घरामधले जे देवींचं हे आहे, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही भाजी आणि भाकरी जी आहे त्याचा नैवेद्य तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्या रिडिंगनंतर तुम्ही तो नैवेद्य दाखवावा आणि तो अर्पण करावा, समर्पित अगदी पूर्ण प्रेमाने त्यांना दाखवावा, द्यावा. हे तुमच्यासाठी एक मेसेज आहे जो मला रिडिंग करताना आला, इंट्युशन्स आली, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. जर भाजी मग ती कुठली असेल, आंबाड्याची असेल, मेथीची असेल, आणि आंबाडीची असेल तर छानच, पण कुठलीही तुम्हाला जी अवेलेबल असेल, तुम्हाला जी मिळेल, जी तुम्ही प्रेमानं त्यांच्यापर्यंत पोहोच कराल, ती असेल तरीसुद्धा चालेल, काहीही त्यामध्ये हे नाही आहे. तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि जे इंट्युशन्स रिडिंग करताना येतात ते इंट्युशन्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर देवी रेणुकांकडे काय साकडं घातलं आहे, काय इच्छा आहे, काय असं आहे जे मागताय तुम्ही, खूप आतुर होऊन तुम्ही देवींकडे मागितलेलं आहे, आणि त्या ते तुम्हाला देणार आहेत बरं का. त्या ते तुम्हाला देणार आहेत, कारण तुमची इच्छा, तुमचा प्रेम, तुमचं समर्पण, तुमची भक्ती, तुम्ही एखाद्याला करत असलेलं दान, करत असलेली मदत, हे खूप मोठं आहे. मग ते एवढंच असू दे, नाहीतर एवढंच असू दे, तुम्ही कितीही करा, पण ते खूप मोलाचं आहे आणि जे ते तुम्ही करताय. मग त्यासाठीच इथं देवी रेणुका तुम्हाला सांगतायत, जो फोकस्ड इंटेन्शन देवी रेणुका तुम्हाला सांगतायत, जो गोल तुमचा आहे किंवा जे काही तुम्ही साकडं घातलेलं आहे, जे काही तुम्ही मागितलेलं आहे, जे मॅनिफेस्ट केलेलं आहे देवींकडून, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. फक्त आता तुम्ही तुमच्या कार्यावर, तुमच्या कामावर फोकस करा. त्यांनी जी सूत्र हातात घेतलेली आहेत, मग तुमच्या परिवाराचं असेल, तुमच्या कुटुंबाचं जे काही विस्कटलेलं आहे असेल तर त्यासाठी असेल, तुमच्या मुलांच्या करिअरसाठी आहे, तुमच्या करिअरसाठी आहे. आणि जे जर तुम्ही न्यूली कपल असाल किंवा बाळासाठी तुम्ही वाट बघताय, तर काही प्रॉब्लेम्स असतील तरीसुद्धा जे काही तुम्ही मागितलेलं आहे देवींकडून, जे काही तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे, आशीर्वाद हा असतोच आणि आशीर्वाद मॅनिफेस्ट करावाच लागतो. तो आशीर्वाद तुम्ही मॅनिफेस्ट केलेला आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचते. तर या मेसेजमधून तुम्हाला हेच सांगितलं जाते की तुम्ही तुमचा जो गोल आहे, किंवा पौर्णिमेच्या ह्याच्या वेळेस तुम्ही थोडंसं मॅनिफेस्ट करायला सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. जे काही तुम्ही पौर्णिमेचे रिच्युअल्स करता किंवा देवीचं दर्शन असेल, ओटी भरणं असेल, देवीला नैवेद्य करणं असेल, किंवा त्यांचे काही जागरण असेल, भजन कीर्तन जे काही तुम्ही करत असाल, त्या सगळ्याचे जे बेनिफिट्स आहेत, त्याचे जे काही आशीर्वाद आहेत, ते सगळे तुमच्यापर्यंत इथं पोहोचवले जात आहेत, असं तुम्हाला मेसेज दिला जातो. आणि खूप मोठा मेसेज आहे. देवी रेणुका हेच सांगतायत. मग बघा, ह्याच्यातून बाण जर काढला तर तो बाण अगदी त्या निशाणावर जाऊन पोहोचला पाहिजे, इतकं लक्ष तीक्ष्ण असायला हवं, असं देवी रेणुका तुम्हाला सांगतायत. त्यामुळे तुमची नजर तीक्ष्ण होते, तुमची बुद्धी, तुमची बघणं, तुमचे उच्चार किंवा बाकी सगळ्या गोष्टी जे काही तुम्ही घेताय ते खूप तीक्ष्ण होत आहे. म्हणजे तुमची अट्रॅक्शन पॉवर जी आहे
ती खूप वाढते आणि देवी रेणुका तुमची हीच इच्छा पूर्ण करते की तुमचं एक ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे घालाल म्हणजे वेळ द्याल त्यामध्ये ते सार्थकी लागणार आहे असं तुम्हाला देवी रेणुका सांगतायत. आणि त्यामुळं तुम्हाला इच्छित जे आहे, जे काही तुम्ही त्यांच्याकडून मागितलेलं आहे, तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं तुमच्यापर्यंत त्या पोहोचवतील असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. खूप मोठा मेसेज आहे. सगळं म्हणजे ज्या करिअरमध्ये ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्यात वेळ जितका तुम्ही तुमचा द्याल, तुम्ही लक्ष द्याल, तितका आउटकम जे काही येणारं आहे ते तुमच्याकडं अपसूक येत जाईल. तुम्हाला त्यातून काहीही कमी पडणार नाही आणि भरपूर सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, दिलं जाईल असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. जे तुम्हाला हवं आहे ॲज अ फायनान्शियलमध्ये असू दे किंवा बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला इथपर्यंत दिलं जाईल असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि देवी रेणुका सांगतात महाअवतार बाबाजींचं जे कार्ड आहे बघा, हे म्हणजे ही सोलच तुमची अशी आहे. देवी रेणुका तुमची इच्छा का पूर्ण करतात, कारण ही या सोलसारखी तुमचा आवरा आहे. तुमचा आवरा असा आहे जो अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गावर असा जाणारा आहे, एकमेकांना मदत करणारा आहे, साथ देणारा असा तुमचा आवरा आहे. आणि त्यामुळे तुमचं जे थॉट चक्र आहे, तुम्ही जर बोलण्याचं काही करत असाल किंवा त्यामध्ये तुम्हाला यश हवं आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला देवी रेणुका खूप खूप ब्लेसिंग्स देत आहेत. कारण तुमचा थॉट चक्रासुद्धा ॲक्टिव्ह होतोय आणि एनर्जी फ्लो होते तुमच्या शरीरातून, तुमच्या माइंडमधून, तुमच्या सगळ्या आवरातून तुमची एनर्जी फ्लो होते. ओम जो आहे तुमचं ओमचं मेडिटेशनसुद्धा तुम्ही करू शकता. इथे ओमचं मेडिटेशन करण्यासाठी सांगितलं जाते. आणि देवी रेणुका तुमची हीच इच्छा पूर्ण करतात की हा ओम जो ओमचा उच्चार तुम्ही करताय किंवा मेडिटेशन करताय, ध्यानामध्ये तुम्ही ओमचं जे हे करताय, त्यामुळे ह्या चॅन्टिंगमुळं तुमच्या अवतीभोवतीची किंवा तुमच्यामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा निगेटिव्ह काही विचार असे येत असतील किंवा काही असेल तर ते सगळे जाऊन तुम्ही पॉझिटिव्ह आणि सकारात्मक एनर्जीमध्ये शिफ्टिंग तुमचं होईल. तर त्यासाठी तुम्हाला ओमचा उच्चार करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजूबाजूचा आवरासुद्धा, आजूबाजूची सगळी पॉझिटिव्ह व्हाईब्स तुम्हाला अजून प्रेरित करतील, उत्साहित करतील काम करण्यासाठी सगळं. आणि खूप उत्साहाचं वातावरण तुमच्या आजूबाजूला निर्माण झालेलं आहे असं तुम्हाला इथं सांगतात. आणि खूप छान अशी सोल तुम्ही आहात असं देवी रेणुका सांगताय. कारण ही सोल अशी आहे जिच्यामध्ये न गर्व आहे, मोह आहे, अहंकार आहे, न मीपणा आहे, तिच्यामध्ये आहे फक्त समर्पण. आणि जे तुम्ही देवींसमोर केलेलं आहे, समर्पित झालाय तुम्ही, जे काय आहे ते तुझं आहे, मी तुझं लेकरू आहे, तू जी वाट दाखवशील त्याच्यावर मी चालत आहे. आणि मला जो सत्याचा मार्ग आहे, जो श्रद्धेचा आहे, भगवंताच्या दर्शनाचा आहे किंवा माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याचं माध्यम म्हणून तू जर हे करत असेल तर त्या ह्याच्यामध्ये मी आहे असं तुमच्यामध्ये जी भावना आहे ती भावना देवींपर्यंत पोहोचते. आणि भावना खूप महत्त्वाची. जर भावना शून्य जी काही बरेच वेळा असं आपण एनर्जीज बघतो त्यांना भावनाच नसतात, त्यांना काही मन प्रेम आणि हळवं पण असं नसतं. तर तुमच्यामध्ये तो हळवेपणा आहे. म्हणजे सहज जरी कुणाला दुःख झालं तरी तुमच्या डोळ्यात पाणी यावं इतके हळवी सोल अशी तुम्ही आहात किंवा आनंदाने भारावून जाणारी ही आहात. आणि सर्वांना सोबत घेऊन पुढं जाणारी अशी सोल तुम्ही आहात. म्हणूनच देवी रेणुका लवकरच तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतायत. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं करिअरबद्दल असू दे, तुमच्या मुलांच्या, किंवा जर असं काही तुम्ही बाळाबद्दल मनामध्ये तुमची इच्छा व्यक्त केलेली असेल तर ती असू दे. ती सगळ्या इच्छा ज्या काय आहेत, मॅनिफेस्टेशनचा जो पिरियड आहे तो तुमच्या आयुष्यात चालू आहे. आत्ता जी मुवमेंट तुमच्या आयुष्यात येते ती स्वीकारण्याची. कारण कर्म करण्याची एक जी स्टेज असते, एक स्टेप असते, ती तुम्ही पूर्ण केलेली आहे. तुम्ही कार्मिक ह्याच्यामधून आलेले आहात. कर्म तुम्ही सगळं पूर्ण केलं आहे. एक वेळ असते जी करण्याची असते, एक वेळ असते जी घेण्याची असते. आणि जी घेण्याची वेळ आहे ती तुमच्या आयुष्यात आली स्वीकारण्याची. त्यामुळे एक्सेप्ट मोमेंटमध्ये तुम्ही आत्ता येताय, रिसीव करताय सगळं जे काय तुमच्याकडे येत आहे ना ते आनंदाने तुम्ही घेताय. आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने ते सगळं तुम्हाला. म्हणून इथं जर एखाद्या गोष्टीला वेळ झाला असेल, होत असेल तर आशा सोडू नका असं तुम्हाला देवी सांगतात. कारण तुमच्या इच्छा लगेच म्हणजे बरेच वेळा काय होते, आपण करत जातो, अगदी डोक्यापर्यंत जातो, अरे नाही बाबा एवढे प्रयत्न केले तरीसुद्धा काही होतच नाही याच्यामध्ये असं मनाला एक हे वाटतं आणि आपला विश्वास कुठं तरी डगमगल्यासारखा होतो.
आणि मग आपण आशा सोडून पुढं हे होतं की होत नाही आहे हे असं म्हणतो. तर असं नाही आहे. तरी तर तुम्हाला सांगतायत देवी रेणुका की हे होप्स सोडू नका, आशा सोडू नका. जे काय आहे, जे काय मॅनिफेस्ट केलं आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे, ते सगळं तुमच्यासाठी होणार आहे. आणि ही जी तुमची इच्छा आहे, हा जो तुमचा औरा आहे, म्हणजे तुमचा औरा एकूणच पूर्ण असा इतका असा झाला आहे, असा ऑरेंज असा येलो ऑरेंज असा मिक्स असा इतका पॉझिटिव्ह, इतका पॉवरफुल असा औरा झाला आहे, जो भंडाऱ्यासारखा असा कसा रंग असतो की नाही असा तुमचा औरा झालेला आहे. आणि त्यामुळं हा जो भंडारा आहे किंवा देवी रेणुकांचा आशीर्वाद आहे, यामुळं तुमचं आयुष्य भरपूर फुलफुल असं होऊन निघणार आहे. आणि आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस, अंधार, सगळं डार्कनेस सगळा निघून गेलेला आहे. जो थांबेल तो आयुष्याच्या कडेला टोकाला आणि कडेपर्यंत त्याला परमेश्वर घेऊन जाणार आहे. त्यामुळं थांबा. तुम्हाला जी काही वाट दाखवली जाते त्या वाटेवर पुढं जा. कधी कधी आपण एकसारखं चालत असतो आणि ते चालत असताना आपण कुणाच्या मागे चाललो हेच आपल्याला कळत नाही. कधी कधी वाट सोडणं, गर्दीच्या मागे धावण्यापेक्षा एकटं धावणं, स्वतःला ओळखणं, स्वतःमधले कला गुण बाहेर काढणं, स्वतःला रिस्पेक्ट देणं, स्वतःचा आदर करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्यामुळंच आपलं खरंच काय आहे, आपण माणूस म्हणून काय आहोत ते त्याच वेळी लक्षात येतं. हे देवी रेणुका तुम्हाला सांगतात. त्यामुळे तुमच्यातलं जो सात्विक गुण आहे किंवा तुमच्यातल्या ज्या कला आहेत त्याच्याकडं थोडंसं तुम्हाला लक्ष देण्यासाठी देवी रेणुका सांगतात. कारण ही कला, हे गुण तुम्हाला खूप पुढं घेऊन जाणार आहे. आणि बघा मी काय म्हटलं, आर्कॅन्जल मायकल हे देवी रेणुका तुम्हाला हेच सांगतायत, तुमच्यासाठी आर्थिक फायनान्शियल्सचे जे दरवाजे आहेत ते खटाखट तुमचे दरवाजे सगळे उघडले जात आहेत. कारण खूप स्ट्रगल, खूप त्रास आणि खूप गोष्टींना म्हणजे कष्टाने, स्वतःच्या कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द तुमच्यामध्ये आहे. आणि तुम्ही तसंच करत आलेले आहात. ना कुणाचं घेणं ना देणं, ना कुणाची कुठली कसली अपेक्षा ही तुमच्या मनामध्ये कधी नव्हती आणि नाही आहे. आणि त्यामुळंच तुमच्यासाठी हे फायनान्शियलचे दरवाजे उघडले जात आहेत. जे तुम्हाला करायचं आहे, जे तुम्ही करू शकताय ते सगळं इथं तुमच्यासाठी ओपन केलं जाते. त्याचे सगळ्याचे दरवाजे तुमच्यासाठी इथं ओपन केले जात आहेत. तुम्हाला खूप व्यस्त केलं जाते. आता येणारा काळ असा असेल, म्हणजे काही वेळा असं असते की तुम्ही निवांत असाल, थोडंसं असं वाटत असेल की काहीतरी पाहिजे असं जे आपल्याला व्यस्त करेल. बिझी असलं की माणूस कसं असतं, कामामध्ये छान असतं, विरंगुळाही पाहिजे, एकांतही पाहिजे, पण रिलॅक्सेशनसुद्धा हवं आहे काम केल्यानंतर. पण जे झालेलं आहे थोडंसं रिलॅक्सेशन झालं की माणसाला वाटतं अरे बाबा नाही आता काहीतरी पाहिजे, कारण आपण असं सारखंच निवांत नाही राहू शकत आहे की नाही. असं काहीचं तुमच्या मनामध्ये असेल तर आर्कॅन्जल मायकल तुम्हाला सांगताय तुम्ही जे काही सगळं हे आहे फायनान्शियलचं जे काय आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेफ आहात. तुमच्यासाठी सगळीकडनं जे फायनान्शियलचं जे दरवाजे आहेत ते सगळे उघडले जात आहेत. आणि जे तुम्ही सरेंडर केलेलं आहे, बाप्पांना सरेंडर केलेलं आहे, देवींना सरेंडर केलेलं आहे, त्यामधून जे काही मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात व्हायचे होते ते थांबले होते, ते सगळे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात आता होताना तुम्हाला दिसतील. आणि आत्ता तुर्तास जर देवी रेणुकांचं तुम्ही दर्शन घेतलं असेल किंवा घेणार असाल किंवा काही तुमचे असे नियोजन असेल तरीसुद्धा देवी तुमची आतुरतेने वाट बघतायत. कारण त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जा, नसेल तुम्ही जिथं आहात तिथून त्यांची आराधना, त्यांची आठवण ही सुद्धा त्यांच्यासाठी खूप खूप, कारण लेकरासाठी त्या स्वतः येतात. हे घ्या. जर लेकराचं प्रेम इतकं आतुर असेल, त्याची भावना, आईबद्दलची आतुरता, भावना, प्रेम, माया जर त्याच्यामध्ये असेल ना तर ती आई सगळं सोडून त्या लेकराकडे येते. तर तुम्ही फक्त आठवण काढायची देरी आहे, त्या तुमच्याकडं नक्की येणार. आणि त्या तुम्हाला ब्लेसिंग्स, आशीर्वादाची झोळी भरून तुमची त्या घेऊन जाणार आहेत असं तुम्हाला सांगितलं जातं आहे. देवी रेणुका का तुमची इच्छा पूर्ण करत आहे? कारण तुम्ही खूप मोठा पिरियड कार्मिक सायकलचा जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि त्यामुळेच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, आत्ता येणारे जे काही सुख आहे, येणारं जे सुख आहे ते तुम्हाला आता रिसीव करायचं आहे. सगळा जो तुमच्या अवतीभोवती काही ड्रामा चाललेला होता, सगळे कार्मिक लोक, कार्मिक सायकल, कार्मिक सगळ्या गोष्टी ज्यामध्ये म्हणजे तुमची एनर्जी तिथं स्टक होत होती, तुमच्यामधल्या आयडियाज आहे, तुमच्यातली कला आहे, तुम्ही काही नवीन नवीन गोष्टी करत असाल, एखादा जॉब असेल किंवा काही आजूबाजूची माणसं असतील, तर अशा ठिकाणी तुम्ही अडकून पडला होता जिथे फक्त चाललेला आहे ड्रामा, रियालिटी काहीही नाही आहे.
तर त्या ड्रामामधून तुम्हाला बाहेर काढलं जाते, असा सुद्धा इथं तुम्हाला मेसेज आहे. आणि जो लेव्हेंडर कलर आहे, लेव्हेंडर कलर जो मी घातलेला आहे ना, कार्डचा सुद्धा लेव्हेंडर कलर आहे, तो म्हणजे क्राऊन चक्राचा आहे. तुमच्या आयडियाज, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी आता वाढते. आणि हे इथंच तुम्हाला देवी सांगतात की तुमच्या क्रिएटिव्हिटीला तुम्हाला वाव द्यायचा आहे, तुम्हाला आता त्याला वेळ द्यायचा आहे. तुमच्यातल्या आयडियाज, तुमच्यातली ऊर्जा खूप वाढते आता, तर तुम्ही त्याला वेळ द्या. कारण ही ऊर्जा तुम्हाला खूप, तुमच्यातल्या कला जर तुम्ही बाहेर काढल्या तर तुम्हाला आर्थिक उन्नतीसुद्धा आहे, तुम्हाला भरपूर काम आहे आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून बाहेर दिल्यासुद्धा जाणार आहेत. आणि तुमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायलासुद्धा मिळणार. त्यामुळे तुमच्यात कोणता गुण आहे तो बाहेर काढण्यासाठी तुम्हाला देवी सांगतात. कारण इच्छा तिथंच असते. जर असं तुम्ही एक पाऊल पुढे जा, फक्त तुम्हाला स्वतःवर लक्ष द्या, तुमच्यातल्या आयडियाज बाहेर येतील आणि तुम्ही काय जे तुम्हाला करायला सांगितलेलं आहे किंवा जे काही तुम्ही करताय ते सगळं तुमच्यामधून वाढून बाहेर येईल असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. फक्त स्वतःवर थोडंसं फोकस करा, फोकस करण्यासाठी सांगितलं जाते. फोकस करा. पहिलंच कार्ड फोकस्ड इंटेन्शन आता आहे की नाही, तुमचं इंटेन्शन काय आहे देवी म्हणतात, काय हवं आहे तुम्हाला, तुम्हाला काय हवं आहे, पैसा हवा आहे, आदर हवा आहे, मान सन्मान हवा आहे, एक बाळ हवा आहे, लेकरू हवा आहे, करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे, हे सगळं हवं आहे ना. मग थोडंसं फोकस करा. फोकस करा की तुम्ही कुठं चाललेले आहात, तुमचा रस्ता कुठला आहे, तुम्ही काय करतायत, वर तुमची इच्छा आहे ती अगदी हृदयातून तुम्ही मागताय का, हृदयातून तुम्ही देवीपर्यंत पोहोचताय का कुठं थांबते आहे, त्याच्यामध्ये काय ब्लॉकेजेस आहेत का, ह्यावर थोडंसं तुम्हाला काम करण्यासाठी देवी सांगतायत. जर ब्लॉकेजेस नसणारच आहेत, कारण ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचले, ही रिडिंग त्यांच्यापर्यंतच पोहोचेल ज्यांची खरंच श्रद्धा खूप आहे, त्यांच्या कुलदेवीचा हा मेसेज आहे. देवी रेणुका म्हणजेच कुलदैवता आहे, ती साक्षात देवी पार्वतींचं स्वरूप. आणि त्यामुळं त्यांचा जो हे आहे ते मातृत्व आहे, मातृत्व, आणि ते मातृत्व तुमच्यापर्यंत पोहोचते. मातृत्वानं, आईनं, माईनं तुम्हाला दिलेला हा आशीर्वादाचा आपण काय म्हणतो प्रसाद जो आहे, आशीर्वाद रूपी जो हा मेसेज आहे तो त्यांचा आशीर्वादच आहे तुमच्यासाठी. आणि खूप मोठा हा मेसेज आहे पूर्वजांचं. बघा, तुमच्या पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद आहे. देवी रेणुका तर आहेतच, देवी रेणुकांचा आशीर्वाद आहेच, पण तुमच्या पूर्वजांचा सुद्धा भरभरून तुम्हाला आशीर्वाद आहे. कारण तुम्ही तुमचा कार्मिक आणि जी पूर्वजांची जी काही लाईन चालत आलेली आहे ती कुठंतरी कट करून नवीन मार्ग तुम्ही सुरू केलेला आहे. आणि त्या मार्गावर जात असताना तुमचे पूर्वज तुमच्याबरोबर आहेत. जग कोण तुमच्याबरोबर असो नसो, पण तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद, कारण तुम्ही त्यांना हील केलेला आहे, तुम्ही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवलेला आहे, तुम्ही त्यांना हिलिंग दिलेले आहे. खूप काळापासून, खूप जन्मापासून त्यांचे काहीतरी असं एक कार्मिक एक हे राहिलं होतं, ते तुम्ही हील केलेलं आहे. तुम्ही ते म्हणजे याचं हे केलेलं आहे, क्लीन केलं आहे ते. आणि त्यामुळंच तुम्हाला ह्यांचा भरभरून आशीर्वाद आहे, भरभरून आशीर्वाद. हे आशीर्वाद मिळणं सोपी गोष्ट नाही. तुम्ही कितीही मिळवा, किती मिळवा. आपण बघा, बरेच वेळा आपण ऐकतो की ह्या घाटावर असेल, त्र्यंबकेश्वरला असेल किंवा इकडं असेल तिकडं असेल, पूर्वजांची शांती करण्यासाठी लोक धाव करत असतात, होय की नाही. पण जर जिवंतपणे आपण त्यांना जे हवं आहे किंवा त्यांचा एखादी गोष्ट इग्नोर करा, एखादी गोष्ट घ्या, प्रेमाने जवळ घ्या, प्रेमाने बोला, करा, आणि आहे तोपर्यंत त्यांना घासवर त्यांना आनंदाने घालणं, त्यांची सेवा करणं, ह्यातच खरा धर्म आहे आणि हेच खरे कर्म आहे. कारण गेल्यानंतर आपण पंचपक्वान्नांचं ताट ठेवतो किंवा सगळ्या गोष्टी आपण करत असतो, आनंदाने केलेल्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण जे आहे तोपर्यंत त्यांचं मन तृप्त केलं, समाधान केलं ना, ते गेल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरजच पडत नाही आहे. किंवा काही आपल्याकडून नाही, पण अजून एका पिढीकडून सुद्धा असे काहीतरी झालेलं असतं अशा गोष्टी, की त्यामुळे सुद्धा पूर्वजांचा कुळावर आणि घरावर तसं हे पडलेलं असतं, त्यामुळे सुद्धा करावं लागतं. पण ह्या काळात जर ह्याच्यामध्ये तुम्हाला तसं काही अनुभव येत असतील किंवा पूर्वजांचं काही होत असेल, तर तुम्ही आनंदाने तुम्ही दानधर्म करा, अन्नदान करा. सर्वपित्री अमावस्येला जास्तीत जास्त तुम्ही अन्नदान करा. आणि ही जी सर्वपित्री अमावस्या असते त्यावेळेला आपल्या रिडिंगच्या वेळेस आपण सांगू काय मेसेज येतात ते, पण ह्या कार्डनुसार मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलं जाते. अन्नदान तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं होणार आहे आणि खूप मोठे मोठे ब्लॉकेजेस तुमचे रिमूव्ह होणार आहेत. तर इथं तुम्हाला हा मेसेज दिला जातोय की तुमच्या पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद आहे. देवी रेणुकांनी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि पूर्वजांनी सुद्धा आशीर्वाद दिला आहे की तुमच्या जे काही सगळे ब्लॉकेजेस तुमच्या रस्त्यामध्ये अडथळे बनत होते ते सगळे तुमच्या रस्त्यातले मार्गातले अडथळे दूर केलेत आणि असा रस्ता तुमचा स्वच्छ केलेला आहे.
की आता तुम्ही अगदी सहजपणे तुमचा जो गोल आहे, तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. जर विवाहासाठी काही तुम्ही हे केलेलं असेल तो सुद्धा प्रश्न तुमचा इथं सॉल्व्ह होतोय. मग तर त्यामध्ये तुम्हाला पूर्वजांचा मेसेज दिला जातोय की तुम्ही अन्नदान करणं खूप महत्त्वाचं आहे. जर विवाहातला काही अडथळा असेल, वैवाहिक जीवनामध्ये काय अडथळे येत असतील किंवा विवाहाबद्दल अडथळे असतील तर तुम्ही अन्नदान करणं खूप महत्त्वाचं आहे. अन्नदान केलं पाहिजे, कारण त्यामुळं खूप सारे ब्लॉकेजेस, खूप साऱ्या गोष्टी रिमूव्ह तुमच्यातल्या केल्या जातील आणि होत आहेत असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. तर हा मेसेज होता देवी रेणुकांचा, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यामधले ब्लॉकेजेस मोठे होते आणि त्यामुळं सगळे अडथळे तुमच्या आयुष्यात येत होते. तर ते ब्लॉकेजेसमधून सगळं तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि म्हणूनच जे देवींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही अडथळा होता ना, तो अडथळा दूर केला जातोय आणि डायरेक्ट आता मेसेज तुमच्यापर्यंत, आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. ओके, थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुमच्यासारख्या खूप साऱ्या सोर्स असतात ज्या अडकलेल्या असतात, ज्यांना खरंच मार्ग मिळत नसतो, तर त्यांना नक्की हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपण एक माध्यम बनू शकतो की कोणापर्यंत तरी चांगलं काहीतरी पोचवू शकतोय आणि त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करून प्रकाशाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. हे सुद्धा खूप मोठं ब्लेसिंग आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे. तर थँक्यू सो मच. आणि चला पुन्हा भेटूया अशा छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत